हॅलो फ्रेंड्स, आज मी कोळंबी बनवणार आहे। 1 किलो कोळंबी आणली आहे। मी हळद मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेते स्वच्छ। पण त्याआधी आहे ना ह्याच्यामध्ये ग्रीन कलरचा धागा असतो, तो काढून घ्यायचा असतो। मी दाखवते कसं काढायचा। मी अगरबत्तीची काडी घेतली आहे, हे बघा, हा दिसतोय, हा काढून टाकायचा असतो। अजून एक दाखवते। काढले काढून झालेत माझे बऱ्यापैकी, म्हटलं तुम्हाला दाखवावं। हे बघा, चला आपण मी सगळे साफ करून घेते स्वच्छ। हळद मिठाच्या पाण्याने 2 वेळा धुवून घेते आणि मग परत भेटूया। कोळंबी स्वच्छ धुवून झाली आहे। ही थोडीशी रस्स्यासाठी काढली कोळंबी आणि मी आता इथे ही जी कोळंबी आहे ती कोळंबी फ्राय करणार आहे। कोकम ऑइल संपलं होतं माझं, पण घरामध्ये कोकम होते ते मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते थोडा वेळ। हेच पाणी मी वापरणार आहे। थोडंसं ह्याच्यात टाकते आणि थोडं ह्याच्यात टाकते। बाकीचं हे जे उरले ते मी रस्सा करताना टाकून देईल रस्स्यामध्ये। आलं लसूण पेस्ट टाकते, तसंच मी ह्याच्यात पण टाकते थोडी। हळद, तांबडा तिखट टाकते, लाल मिर्च मसाला, थोडं धने पावडर आणि जिरे पावडर, अगदी अर्धा चमचा चवीला टाकते। याच्यामध्ये मी हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, तांबडं तिखट हे सगळं टाकलंय आणि कोकमचं पाणी टाकलंय। हे आता मिक्स करून घेऊयात आपण। हे बघा, हे सगळं मॅरिनेट करून ठेवलंय मी। थोड्या वेळ मी मॅरिनेशनला ठेवते। कोकम भिजवलेलं पाणी राहिलं ते नंतर मी वापरेन। हे अर्धा तास मी भिजत ठेवते छानपैकी मॅरिनेट करत। आणि इथे मी रश्श्यासाठी भिजवलंय आणि इथे मी जी कोळंबी फ्राय करणार आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि 1 चमचा डाळीचं पीठ हे मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तांबडं तिखट स्प्रिंकल करणार आहे कवरला चव येण्यासाठी। कोळंबीत मीठ टाकलंय आपण मगाशी। थोडंसं वरतून जे कवर आहे त्याला चव येण्यासाठी मी थोडं मीठ टाकते आणि थोडं तांबडं तिखट टाकते। मिक्स करून घेते। हे असंच ड्रायच ठेवणार आहे, कारण की आपण जी कोळंबी मॅरिनेट करून ठेवली त्याच्यात कोकम आगळाचं पाणी टाकलं, म्हणजे कोकम भिजवलेलं पाणी, सो ती ओलसर आहे। झाली माझी फ्राय करायची तयारी। मसाला थोडासा वाटून घेते कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी। भेटूयात आपण एक थोड्या वेळाने। नेहमीसारखं कांदा खोबरं भाजून घेतलंय। ह्याच्यात आलं लसूण नाही टाकलं, कारण की हे मॅरिनेशनमध्ये मी आलं लसूण पेस्ट वापरली होती। उशीर झालाय म्हणून मी वाटणाची तयारी नाही दाखवत बसले, डायरेक्ट वाटण केलंय। इथे कढई तापली आहे, थोडं तेल टाकते। बघा, तेल गरम झालंय, हिंग टाकते, चापले तेल, वाटलेला मसाला,
तेलामध्ये मी मसाला छान परतून घेते. सगळे हे माझे नेहमीचेच मसाले टाकणार आहे. थोडी हळद, थोडंसं तांबडं तिखट, हे पण जास्तच होईल. अर्धा चमचा गरम मसाला, धने जिरे पावडर आणि कांदा लसूण मसाला. वाटणामध्ये मी थोडं मीठ टाकून घेणार आहे. मसाल्याला थोडं तेल सुटून दे. इथे छान मॅरिनेट होतात. हे रस्सा टाकून झाला की मी फ्राय करायला घेणार आहे लगेच. हे मसाला वाटलेलं पाणी आहे मिक्सरमधलं, तेच मी ह्याच्यात टाकणार आहे आता. दोन मिनिटं झाकून ठेवते. कोळंबी टाकते आता ह्याच्यात. रस्स्यासाठी बाजूला काढली होती. पाणी टाकलंय मी ह्याच्यामध्ये, कारण काय भातावर खायला ह्याचा कोळंबीचा रस्सा. अजून थोडं पाणी टाकते मी, खूप घट्ट झालंय. कोळंबी लगेच होते, लगेच शिजते, एका उकळीमध्ये होईल. हे बघा, पॅन तापत ठेवलाय मी फ्राय करण्यासाठी कोळंबी. तेल टाकते. त्या रस्स्याला थोडी उकळी येते. आता मी एक एक करून पिठामध्ये गॅसचा फ्लेम वाढवला. तेल जरा तापून दे. हे असं पिठामध्ये लोळवून ठेवते. तेल टाकले. गाईज मी एका हाताने कॅमेरा पकडलाय मोबाईलचा आणि एका हाताने करते. मला आवडतात माझ्या रेसिपी तुम्हाला शेअर करायला, त्यामुळे मी रेसिपी शूट करत असते कधी काय वेगळं केलं तर. कोळंबी बऱ्याच दिवसांनी आणली आहे, म्हटलं आज कोळंबीचा व्हिडिओ काढावा. दाखवते.
टर्न करून घेतलं सगळ्या कोळंबीने. हे बघा असा गोल्डन ब्राऊन कलर आलाय, तांबूस झालाय. मी ह्याच्यामध्ये रवा नाही टाकलेला, फक्त तांदळाचं पीठ आणि अगदी 1 चमचा छोटा डाळीचं पीठ घेतलंय. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी कधी कधी रवा टाकून पण फ्राय करत असते. आज मी नाही टाकला रवा. झालाय कोळंबीचा रस्सा. गॅस बंद करते. कोळंबी काढून घेते. हे बघा अशा प्रकारे मी सगळी कोळंबी आता फ्राय करून घेते आणि भेटूयात थोड्या वेळाने. अशा प्रकारे माझे कोळंबी फ्राय झाले. या कोळंबी खायला या गाईज जेवायला. बाय बाय.